jungle. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा खासदार विशाल पाटील व आमदार जयंत पाटील यांच्यावर आरोप. म्हणाले, ट्रम्पला हरवून सांगली जिंकल्यासारखे वाटते. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाच्या बाजूने जनतेचा स्पष्ट कौल होता. असे असताना खासदार विशाल पाटील आणि जयंत पाटील यांनी खेळी करून महायुतीतील गटपक्षातील सदस्यांची पळवापळवी केली आणि जनतेचा विश्वासघात करून जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली. भाजपाच्या विरोधात जयंत पाटलांनी विशाल पाटलांनी 3 पिढ्यांची आपली दुश्मनी बाजूला ठेवून लढीचा डाव केला. एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही. ट्रम्पला हरवून सांगली जिंकल्यासारखे वाटते असा आरोप पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मिरजेत पत्रकार बैठकीत केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी स्वर्गीय राजेंद्रबाबू पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वांनाच ठाऊक आहे. 3 पिढ्यांची त्यांच्यात दुश्मनी आहे. सध्या केवळ भाजपाला विरोध करण्यासाठी या पिढ्यांचे राजकीय नेते एकत्र आले. मित्रपक्षाचे सदस्य पळवून जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली. फोडाफोडीचे राजकारण करून जनमताचा विश्वासघात केला. पण जनता सुज्ञ आहे. विरोधकांची खेळी जनतेच्या पसनी पडणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेत भाजपाला सर्वाधिक 32.52% मते मिळाली आहेत. राज्यात 12 पैकी 11 जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे. एक जिल्हा परिषद हातातून गेली म्हणून आम्हाला फरक पडणार नाही, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. काँग्रेस असं वाटतं की आज खासदार मी जातो खासदार मला आम्हाला आता 4 लाख 17ला राष्ट्रवादीला 2 लाख मतांचा विचार केला की सर्वसामान्य माणसाचं मत काय, सर्वसामान्य माणसाला कुठला पक्ष हवा आहे याचा विचार केला. ह्या जरी जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसामान्य आपल्याला मी एवढं सांगायला 6 मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादी आमचे ब्रँडेड विद्यार्थी कमळवाले 10 आणि तुम्ही तुकडे 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 गोळा करून त्याचे केले 11 तर इक्वल होईल पास होईल. तुम्ही त्याला पळवलं सोडल्यानंतर त्याने कंप्लेंट दिली. आपला विभागीय आयुक्ताच्या कोर्टामध्ये कॉल केलेला आहे. सुनावणी होत्या काय होते मी आता सांगण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, तुम्ही गरज कशी घेतली, जिल्हा परिषद कशी घेतलं, तुमची मतं 18 जयंतराव आता जयंतराव चिरंजीव असं वाद संपलं की नाही. दादाबापू घराण्याचा वाद संपला. लक्षात दादाबापू घराण्याचा वाद तुम्ही संपवला तुमच्या नेत्यांनी. दादाबापू एवढ्या शब्दाने बोलताना 3 पिढ्या म्हणजे जरा जास्त स्ट्रॉंग वाटतं. 3 पिढ्या त्याला कारण तुम्ही त्याला कारण आपल्याला मतलब आहे. हे पुण्यकर्म करण्याचं पुण्य श्रेय आम्हाला मिळालं. त्यामुळे मुद्दा असा आहे की भारतीय जनतेला पराभूत करण्यासाठी सगळे एकत्र आले. एक यावत सगळे एकत्र, सगळे दुश्मनीचे एकत्र आले. पण ते एकत्र येऊन काय होणार, एक जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा निकाल बाजूने लागलेला होत नाही. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये मी आकडेवारी. आता झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतं आहे. 4,12,600 आणि ज्यांचा जास्त काय म्हणूया जय जयकार होतो आहे आणि मला धोबीप्रचार दिला असं म्हणणाऱ्यांना 2,57,793 मतं मिळालेले आहेत. असताना जयंत पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील, या दोघांनी आपल्या पैपावण्यांना अध्यक्ष उपाध्यक्षपद दिलेलं आहे. मात्र विरोधक नेहमी भाजपकडं घराणेशाहीचा आरोप करतात आणि घराण्यामध्ये तिकीट दिलं म्हणून सांगतात. त्यावेळेला तिकीट देत असताना भाजपनं घराणेशाहीमध्ये कुणालाही तिकीट दिलं नाही आहे. या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीकडे कसं बघता? नाही, मी तुम्हाला धन्यवाद देईन. काय होतं की एखाद्या बैठकीमध्ये किती वाईट बोलायचं ना, त्याच्यामुळे मी हे म्हटलं की तुमचं वैर संपलं वगैरे लईच बोललो. त्यामुळे हा माझा मुद्दा मनात असलेला मी ठेवला होता पेंडिंग, तुम्ही काढला की आता त्यांच्या सदस्यांनीच विचारावं ना, का तुम्हाला घरातल्याशिवाय बाहेरचं कोणी मिळत नाही काय. एकाने उभं करायचं सुनेला आणि एकाने उभं करायचं बाच्याला, का बाकी काय कोण नसतं का. 11मध्ये कोणी नव्हतं का, इकडे 18मध्ये कोणी नव्हतं का. पण आता ते म्हणतील का हा आमच्या पार्टीचा निर्णय आहे, आमचे सदस्य आम्हाला जाव विचारतात. सर्वसामान्य माणूस विचारत जाव तुम्हाला. हां